सोमवार ते गुरुवार हेल्दी टिफिन आणायचे असा शाळेचाच नियम असतो, पण शुक्रवार मात्र मुलांच्या आवडीचा दिवस, कारण त्या दिवशी त्यांच्या आवडीचे पदार्थ डब्यामध्ये नेता येतात. त्यामुळं ते शुक्रवार किंवा त्यांचा स्नॅक डे कधी येईल याची वाटच पाहत असतात. नमस्कार मंडळी, मुलांच्या फ्रायडे स्नॅक्ससाठी आज आपण बनवतोय कुरकुरीत, स्वादिष्ट, तरीही झटपट तयार होणारं आलू ब्रेड सँडविच, जे तुम्ही माझ्या या पद्धतीने जर बनवलं ना तर मुलं प्रत्येक स्नॅक डेला हेच सँडविच दे म्हणून तुमच्याकडे हट्ट करतील. चला तर लगेचच रेसिपीकडे वळतोय. त्यासाठी गॅसवरती एक कढई ठेवली, त्यामध्ये 2 चमचे तेल घातले. तेल गरम झाल्यानंतर त्यात अर्धा चमचा मोहरी घातली. मोहरी चांगली तडतडू द्यायची आणि त्यानंतर यामध्ये कांदा घालायचा आहे, हा बारीक चिरलेला. तर एक मध्यम आकाराचा कांदा मी चिरून घेतलेला आहे. आता हा गुलाबी रंग येईपर्यंत परतून घेऊयात. तोपर्यंत तुम्हाला एक मनापासून विनंती करते की आपल्या चॅनलची वाटचाल सुरू आहे 1000 सबस्क्रायबर्सकडे, आणि तुमच्या सपोर्ट शिवाय तो प्रवास कधीच पूर्ण होणार नाही. त्यामुळे तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या. आणि ज्यांना कोणाला असे रेसिपीचे व्हिडिओ बघायला इंटरेस्ट आहे किंवा पदार्थ नवीन नवीन ट्राय करायला इंटरेस्ट आहे, त्यांना आपले व्हिडिओ शेअर करत जा. इथं बघा, अगदी 2 मिनिटांमध्ये आपला हा कांदा परतून झालेला आहे. आता याच्यामध्ये हे ठेचलेलं आलं, लसूण, कोथिंबीर आणि मिरचीचं वाटण घातलंय. आता आपल्या प्रत्येक पदार्थामध्ये आपण कोणतं कोणतं साहित्य वापरतो आणि ते किती प्रमाणामध्ये वापरतो ते नेहमीच डिस्क्रिप्शन मध्ये दिलेलं असतं. तिथून तुम्ही स्क्रीनशॉट ही घेऊ शकता, म्हणजे पदार्थ बनवण्यासाठी तुम्हाला अजूनच सोपं जाईल. एखादा मिनिटभर हेही परतून घेतलं. आता यामध्ये थोडीशी हळद घालायची आहे. हळद घातल्यानंतर ही परतून घेऊयात आणि त्यानंतर मग याच्यामध्ये उकडून स्मॅश केलेला बटाटा घालायचाय. तर हे 3 मध्यम आकाराचे बटाटे मी उकडून घेतले आणि त्याची सालं काढून परत स्मॅश करून घेतलेले होते. हे सगळे यामध्ये घातले. आता छान असं परतून घ्यायचंय, जेणेकरून आधी आपण बनवलेला हा कांदा, लसूण कोथिंबिरीचा मसाला, बटाटा सगळं व्यवस्थितरित्या एकजीव होईल. आता यामध्ये चवीप्रमाणे मीठही घालूयात. मिरची वाटताना मी थोडंसं मीठ घातलेलं होतं, त्या अंदाजाने आता घालते. असं उलटण्याने दाबत दाबतच हे मी एकजीव करून घेते, कारण जर थोडेफार बटाट्याचे मोठे तुकडे उरलेले असतील ना स्मॅश करताना तर ते यामध्ये बारीक होतील आणि सगळं हे जे स्टफिंग आहे ना ते एकसारखं बनेल. आता याला छान अशी चटपटीत टेस्ट यावी म्हणून कोणता पदार्थ घालणार आहे ते मी तुम्हाला पुढे दाखवणारच आहे, आणि खरी टेस्ट त्याच्यावरच अवलंबून आहे. त्यामुळेच आपल्या सँडविचमध्ये एकदम जबरदस्त अशी चव येणार आहे. तर बघा, हा लिंबाचा रस घालणार आहे आपण चटपटीत टेस्ट येण्यासाठी. साधारण एक पाव चमचा किंवा अर्धा चमचा घातला तरी पुरेसा होतो. आणि थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर ही घातली. परत एकदा एखाद्या मिनिटासाठी परतून घ्यायचे. आणि इथं हे आपलं आलू ब्रेड सँडविचसाठीचं जे स्टफिंग असतं ना ते तयार झालेलं आहे. सँडविच बनवण्यासाठीचा सगळा सेटअप ही इथं लावलेला आहे. ब्रेड घेतलेले आहेत, आपलं जे स्टफिंगसाठीची भाजी केलेली होती ती झाली आहे, आणि टोमॅटो सॉस. आता मी हे ब्राऊन ब्रेड घेतलेले आहेत. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कोणतेही घेऊ शकता, फक्त सँडविच ब्रेडच वापरायचे. जे गोड ब्रेड असतात ना त्याचं सँडविच चांगलं लागत नाही. आता याच्या ज्या ब्राऊन कडा असतात ना त्या मी काढून घेणार आहे. आणि या कडा काही वाया वगैरे जात नाहीत बरं का. या आपण बारीक करून यापासून ब्रेड क्रम्स वगैरे बनवू शकतो. ब्रेडच्या कडा कट करून झाल्यानंतर त्यावरती आता टोमॅटो सॉस लावायचे. तुमच्या मुलांच्या आवडीप्रमाणे कमी जास्त लावला तरीही चालणार आहे. असंही मुलांना टोमॅटो सॉस खूपच आवडतो, पण अति प्रमाणात ही खाल्लेला शरीरासाठी काही चांगला नसतो, त्यामुळं थोडा कमीच लावायचा. दोन्ही स्लाइस वरती मी हा सॉस लावून घेते आणि त्यानंतर मग आपण हे जे बटाट्याचं स्टफिंग बनवलंय ना तेही लावणार आहोत यावरती. एका सँडविचमध्ये साधारण 2 चमचे हे स्टफिंग घालायचे आणि छान असं स्प्रेड करून घ्यायचं.
पूर्ण स्लाइसवरती व्यवस्थितरित्या हे स्टफिंग स्प्रेड झालं पाहिजे. आता आज आपण जे बनवतोय ना ते प्लेन सँडविच बनवतोय. इथे तुम्ही चीजही घालू शकता. ज्या वेळेस आपण हे बटाट्याचं स्टफिंग बनवतो ना त्यामध्ये चीज घातलं तरीही चालतं किंवा ब्रेड स्लाइसवरती चीज स्लाइस घातलं तरीही चालतं. तर बघा एका स्लाइसवरती आपण 2 चमचे हे बटाट्याचं स्टफिंग घातलं. आता वरून दुसरा स्लाइस ठेवूया आणि लगेचच आपल्याला हे रोस्ट करायला घ्यायचे. दोन्ही सँडविच मी तयार करून घेतलेले आहेत. इकडं तवाही गरम झालेला आहे. त्यावरती अर्धा चमचा तूप घालते. इथे बटर वापरलं तरीही चालतं किंवा दोन्हीही नसेल तुमच्याकडं तर तेलामध्ये रोस्ट केलं ना तरीही चालणार आहे. तव्यावरती तूप स्प्रेड करून घेतलं. आता त्यावरती हे दोन्हीही सँडविच जे आपण बनवलेले होते ना ते घालून छान असे रोस्ट करून घेऊया. हा फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा, हे सँडविच तव्यावरती घालायच्या अगोदर तो चांगला गरम करून घ्या, म्हणजे आपले सँडविच छान कुरकुरीतही होतील आणि पटकन भाजले जातील. एखाद्या उलटण्याच्या किंवा स्पॅच्युल्याच्या साह्याने असं वरून दाब देत देत हे आपल्याला रोस्ट करून घ्यायचे, म्हणजे एकसारखे ते भाजले जातील. एकदम कुरकुरीत असे सँडविच जर हवे असतील ना तर त्याला रोस्ट करण्यासाठी थोडासा वेळ द्यावा लागतो. एखाद्या मिनिटात ते काही लगेच शेकून तयार होत नाहीत. बघा खालच्या बाजूने 2-3 मिनिट हे शेकू दिले आणि परत पलटून दुसऱ्या बाजूनेही शेकून घ्यायचे. म्हणजे साधारण एक 4 ते 5 मिनिटासाठी आपल्याला हे शेकून घ्यायचे, म्हणजे छान कुरकुरीत असे हे तयार होतात. डब्यामध्ये द्यायच्या अगोदर ना कधीही हे थंड करून घ्यायचे आणि त्यानंतर मगच डब्यामध्ये भरायचे. मी अलट पलट करत चारी बाजूनी हे छान असे रोस्ट करून घेणार आहे. काय होतं, आपल्याला सकाळी घाई गडबड असते आणि मग गरम गरम पदार्थ जर डब्यामध्ये भरला तर त्याला पाणी सुटून जातं आणि मग ते खायलाही तितकंसं चांगलं लागत नाही. त्यामुळे अगदी जर घाई झाली तर फॅन चालू करून फॅन खाली ठेवायचं, पण ते थंड करूनच मग डब्यामध्ये भरायचं. तर इथे बघा साधारण 4 ते 5 मिनिटांनंतर आपले हे सँडविच रोस्ट करून झालेले आहेत. रंग पण सुंदर आलेला आहे आणि दिसायलाच अगदी कुरकुरीत दिसायला लागलेत. तुपामध्ये रोस्ट केलेत ना त्यामुळे सगळ्या घरभर याचा सुगंध दरवळायला लागलाय. आता याला आपण असं ना प्रॉपर सँडविचच्या आकारामध्ये कट करून घेणार आहे, म्हणजे दिसायलाही भारी दिसेल अजून. आता हे कट करतानाच तुमच्या लक्षात येईल की किती जबरदस्त कुरकुरीत हे होतं. शाळेच्या डब्यासाठीच काय हो, सुट्टीच्या दिवशी काहीतरी वेगळा ब्रेकफास्ट खायची इच्छा झाली किंवा सायंकाळच्या वेळेस काहीतरी झटपट होणारं चटपटीत असं जर खायचं असेल तर हे सँडविच एक उत्तम असा पर्याय आहे. त्यामुळे तुम्हीही करून बघा आणि तुमच्या मैत्रिणींसोबत जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करा. शाळेचा डब्बा सिरीजचा पुढचा एपिसोड न चुकता पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून शेजारची बेल आयकॉन दाबा. भेटूया एका अशाच शाळेच्या डब्याच्या रेसिपी सोबत. तोपर्यंत धन्यवाद.